नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया बुलढाण्यातून एक खास बातमी. सिंदखेड राजा शहरात वेगळीच राजकीय हवा निर्माण झाली. मतदारांमध्ये एकच चर्चा रंगलेली दिसते, ती म्हणजे नगराध्यक्ष पाहिजे तर शेतकरी मित्र दिलीप चौधरी हवेत. मातृतीर्थ सिंदखेड राजा नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले शेतकरी नेते दिलीप चौधरी यांच्या प्रचार रॅलीला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. शहरातील विविध भागातून निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये शेतकरी, युवक, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. आज काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीचं स्वरूप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होतं. टाळ मृदुंगाच्या नादात धार्मिकतेचा संदेश तर बैलगाडीच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचं प्रतिकात्मक ऐक्यही अधोरेखित झालं. या रॅलीमध्ये सर्व समाज घटकांनी सहभाग घेतल्यानं एक सर्वसमावेशक वातावरण तयार झालं होतं. या प्रचारातून उमेदवार दिलीप चौधरी यांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दृश्य स्पष्टपणे पाहायला मिळालंय. स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार या निवडणुकीत दिलीप चौधरी यांच्या विजयाची चिन्ह ठळकपणे दिसतायत. रॅलीनंतर आयोजित सभेत विविध शेतकरी नेत्यांनी आपली मतं मांडली. यावेळी शेतकरी नेते ज्ञानेश्वर पाटील खरात यांनी न्यूज मराठी 24/7 शी बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि संघर्षासाठी कायम लढणारं नेतृत्व म्हणजे दिलीप चौधरी. असं नेतृत्व नगराध्यक्ष पदावर पोहोचलं तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील. त्यामुळे सिंदखेड राजातील प्रत्येक मतदारांनी त्यांना विजयी करावं अशी आमची प्रामाणिक विनंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भरपूर महायुती, महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट उभे आहेत, परंतु ते शेतकरी नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही. दिलीप भाऊ हे महाराष्ट्रातले एकमेव असे कॅन्डिडेट आहेत की ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक एक शेतकरी मुद्द्यांवर लढवत आहेत. आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं आता सिंदखेड राजा नगरी आहे, तर हे काय खेडेबहुल एक नगर परिषद आहे. ही याची सगळ्या लोकांचा व्यवसाय हा शेतीचा आहे. त्यामुळे शेतीच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे. आणि त्या लोकांच्या आयुष्यामध्ये जे काही खतं असेल, बी असेल, शेतीच्या निविष्ठा असतील, इतर ज्या गोष्टी असतील, कर असेल, तो कमी कसा करता येईल, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल कसा घडवता येईल, त्यासाठी दिलीप भाऊ हे सक्षम पर्याय आहेत. आणि सध्या भारत देशामध्ये हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी संकटात आहे आणि चळवळी मोडीत निघालेल्या आहेत. त्यामुळे दिलीप भाऊ सारख्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला ताकद देणं गरजेचे आहे. त्याच्यामुळं मी या ठिकाणी आवर्जून त्यांच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलो. उत्स्फूर्त प्रतिसाद होता लोकांचा. आणि जेव्हा मी भाषण केलं त्यावेळेस लोकांच्या मनातून मला कळलं की एक शेतकरी उमेदवार आहे, गावामध्ये राहणारा आहे आणि विशेष करून त्यांचं शेतीमध्ये जे काम आहे, त्यांचं श्रीराम एजन्सी असेल, त्याच्या माध्यमातून सोलारचे काम असेल, ठिबकच्या असेल, इरिगेशनच्या असेल, ते लोकांचे मार्गी लावणं, त्यांच्या सबसिड्या काढून देणं, शेतकऱ्यांना ज्या अडीअडचणी येतात त्या सगळ्या हे करणं, त्याच्यामुळे तेवढी पब्लिक आली ती त्यांची ताकद होती. सभेच्या शेवटी शेतकरी योद्धा बालाजी सोसे यांनी देखील नागरिकांना संबोधित करताना सांगितलं की शहरातील सामान्य माणूस, शेतकरी आणि युवकांच्या हितासाठी लढणारे उमेदवार म्हणजे दिलीप चौधरी. त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान करणं ही काळाची गरज आहे. निवडणुकीचं वातावरण चुरशीचं असलं तरी सिंदखेड राजातील शेतकरी आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून दिलीप चौधरी यांच्या बाजूनं वातावरण जोरदार पाहायला मिळतंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. आज आपण नगर परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये मातृतीर्थ सिंदखेड राजा या नगरीमध्ये आहोत आणि या ठिकाणी अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारे दिलीप भाऊ चौधरी आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुम्ही अपक्ष आहे म्हणून अर्ज भरला होता. आज आपली जी प्रचार रॅली होती आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता तुम्हाला काय वाटतंय आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदाराला आवाहन करण्याचं कामच राहिलं नाही. मतदारच ऑलरेडी आता माझ्याकडून झालेली आहे. कारण आजची रॅली ही आगळी वेगळी होती. महाराष्ट्रात कोणा रॅली काढली अशी आगळी वेगळी रॅली मी 3 पद्धतीत काढली होती. त्यामध्ये शेतकरी बैलगाडी होती, त्यानंतर ढोलताशेवाले होते आणि टाळमुरधुमवाले पण होते. 3 प्रकारचे लोक असल्यामुळं जे शेतकऱ्यांचं होतं, बैलगाडी होती, ती बैलगाडी हे प्रतीक होतं की आपण शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक लढत आहे, शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक लढीत आहे. त्यानंतर दुसरं एक प्रतीक होतं आपलं की भजनी मंडळाचं प्रतीक यासाठी ठेवलं होतं की सर्व धर्माला सोबत घेऊन, विश्वासात घेऊन सिंदखेड राजामध्ये मी काम करणार आहे. आणि तिसरं जे प्रतीक ढोलताशाचं होतं की या रॅलीतून निश्चित
विजय हा लोकांनी केलेलाच आहे. त्याच्यामुळं या ढोल ताशाचं प्रतीक आज यासाठी ठेवलं होतं की परत 3 तारखेला ते लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकत्रित सांगायचं म्हणजे सिंदखेड राज्यामध्ये आज लोकांची मानसिकता बदलून गेलेली आहे की त्यांना शेतकरी नेतृत्वच पाहिजे आहे आणि निश्चितच या मला यश मिळणार आहे. एक शेतकरी नगराध्यक्ष म्हणून मी 100% त्या ठिकाणी सभागृहात जाणार आहे अशी मला आज खात्री पटली. तसेच या रॅलीमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी मी निवडणूक लढत असल्यामुळं शेतकरी नेते बालाजी सोसे व ज्ञानेश्वर खरात पाटील यांची सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थिती होती. त्यामुळं भव्य दिव्य अशी या ठिकाणी आज रॅली झाली आहे आणि विजय हा निश्चित आहे. हे होते दिलीप भाऊ चौधरी आणि आजच्या त्यांच्या या रॅलीमध्ये शेतकरी नेते बालाजी भाऊ सोसे यांच्यासह शेतकरी नेते ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे असं ज्ञानेश्वर भाऊ खरात यांच्यासह टाळ मृदंग दिंड्यासह या ठिकाणी मतदार सहभागी झाले होते आणि त्यांनी दिलीप भाऊ चौधरी यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय की हा माझा विजय या नगराध्यक्ष म्हणून निश्चित आहे. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, सिंदखेड राजा, बुलढाणा.